Good morning, dear friends. In previous video we have to learn occurrence of carbon. मग ऑकरन्स ऑफ कार्बनमध्ये आपण बघितलं की फ्री कार्बन असतो तो आणि काही कंबाईंड कार्बन असतो. दोन प्रकारचे कार्बन असतात. मग फ्री कार्बन जो आहे हा ओन्ली ग्रॅफाइट्स अँड डायमंडमध्ये यूज होतो आणि जो कंबाईंड कार्बन आहे हा कंबाईंड कार्बन ऑल थिंग्समध्ये आपल्याला आपण बघितलं की हा त्यामध्ये ॲड झालेला असतो. इन दिस व्हिडिओ वी हॅव टू सी प्रॉपर्टीज ऑफ कार्बन. फर्स्ट आहे ॲलोट्रॉफिक नेचर ऑफ कार्बन. मग ॲलोट्रॉफिक नेचर कसं आहे ॲलोट्रॉफिक? तर ॲलोट्रॉफी सम एलिमेंट ऑकर इन अ नेचर इन मोर दॅन वन फॉर्म. In chemical properties of these different forms are the same but their physical properties are different. This property of element is called allotrophy. Like carbon, sulfur and phosphorus also exhibit allotrophic. बघा बरेचसे जे हे असतात की स्फटिकता त्याला असते, पण स्फटिकता प्रत्येक पदार्थाला म्हणजे बऱ्याचशा थिंग्सला आहे, ऑब्जेक्टला आहे, पण त्यांचे ज्या प्रॉपर्टी आहे त्या वेगवेगळ्या आहे. प्रत्येकाच्या सेम प्रॉपर्टी आहे का? नाही, डिफरंट प्रॉपर्टीज आहे प्रत्येकाच्या. ओके. Allotropes of carbon. Crystalline forms. First, crystalline forms has regular and definite arrangement of atoms. Second, they have high melting points and boiling point. A crystalline forms has definite geometrical shape, sharp edges and plain surface. बघा मग क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये जे असतात ते रेग्युलर अँड डेफिनेट अरेंजमेंटमध्ये ते ॲटम असतात. जसं की तुम्ही बघितलेलं असेलच की खडा जर घेतला आपण, तुमच्या अंगठीतला खडा असेल तर तो तुम्ही बघितला असेल की कशा पद्धतीने असतो. ओके. तो रेग्युलर फॉर्ममध्ये असतो, गोलाकार किंवा त्रिकोणी या पद्धतीने. त्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो हाय असतो आणि बॉइलिंग पॉईंटसुद्धा हाय असतो आणि त्याला जॉमेट्रिकल शेप ऑलरेडी मिळालेला असतो. तो शार्प असतो, म्हणजे त्याचे पॉईंट जे आहे, कळा जे आहे ते आपल्याला टुचत असतात या पद्धतीने असतो. कार्बन हॅज 3 क्रिस्टलाइन आयसोट्रोप्स. कार्बन जो आहे तो 3 प्रकारचा क्रिस्टलाइन आयसोट्रोप्स आहेत. मग बघा फर्स्ट आहे त्याच्यामध्ये डायमंड. मग डायमंड तुम्ही सर्वांनी बघितलेला असेलच की डायमंड हा कशा पद्धतीने असतो. तर डायमंड बघा पिक्चर्समध्ये दिलेला आहे की या पद्धतीने डायमंडचा आकार आपल्याला दर्शवलेला आहे की या पद्धतीने डायमंड असतो. ओके. डायमंड आर फाउंड इन इंडिया मेनली इन गोवालकोंडा, कर्नाटक and Pana, Madhya Pradesh. Diamond are also found in South Africa, Brazil, Belgium, Russia and America. बघा डायमंड जो आहे हा कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये जास्त प्रमाणामध्ये मिळत असतो आणि तो फाउंड कोणत्या कोणत्या ठिकाणी सापडत असतो तर आफ्रिकामध्ये, ब्राझीलमध्ये, रशिया, अमेरिका या देशांमध्ये तो सापडत असतो डायमंड. मग बघा डायमंड जो आहे आपण बघितलं तर डायमंडला स्फटिकता आहे, म्हणजे पारदर्शकता आहे, तो चकाकत आहे. दिसतोय ना आपल्याला पिक्चर्समध्ये दाखवल्याप्रमाणे. या पिक्चर्समध्ये आपल्याला बघू शकतो आपण की डायमंड जो आहे हा याला स्फटिकता आहे, हा चकाकत आहे. पण प्रत्येक डायमंडची आपण बघितला, जरी आपल्या घरामध्ये आपण डायमंडच्या वस्तू यूज करत असाल तर प्रत्येक डायमंडमध्ये काही ना काही चेंजेस आपल्याला दिसत असतात. नंतर आहे डायमंडचं स्ट्रक्चर. इन डायमंड एव्हरी कार्बन ॲटम इज बॉन्डेड टू 4 neighboring atoms by covalent bond. Due to these 3 dimension structure, diamond become very hard. बघा या डायग्राममध्ये दिलेलं आहे, शेजारील डायग्राममध्ये त्या पद्धतीने आपल्याला बघता येतं की जो कार्बन जो आहे, डायमंड जो आहे तो डायमंड या पद्धतीने बॉन्डेड झालेला आहे की एव्हरी कार्बन हॅज, हा कार्बन जो आहे तो
4 बॉन्डेड स्ट्रक्चरने नेबरिंगने एकमेकाला अटॅच झालेला आहे. बघा मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. कशी? अशी, या पद्धतीने. म्हणजे कार्बन हा इकडे सुद्धा, या साईडला सुद्धा वाढत जातो, या साईडला सुद्धा वाढणार आहे, या साईडला सुद्धा वाढणार आणि या साईडला सुद्धा. म्हणजे चारही बाजू त्याच्या कशा आहे की दुसरा बॉन्ड त्याला अटॅच होऊ शकतो, तो बॉन्डेड होऊ शकतो, म्हणजे त्याची चेन जे आहे ते वाढू शकते. या पद्धतीने डायमंडचं स्ट्रक्चर असते. अंडरस्टँड? प्रॉपर्टीज. मग डायमंडची प्रॉपर्टी काय आहे? फर्स्ट, ब्रिलियंट अँड प्युअर डायमंड इज हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. जो डायमंड जो आहे हा हार्ड असतो आणि नैसर्गिक सबस्टन आहे, तो काही मानवाने निर्मित केलेला नाही. सेकंड, द डेन्सिटी ऑफ डायमंड इज 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. द मेल्टिंग पॉईंट ऑफ डायमंड इज 3500 डिग्री सेंटीग्रेड. जो डायमंडची डेन्सिटी 305 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब असते डेन्सिटी, आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो 3500 डिग्री सेंटीग्रेड असतो, म्हणजे हायच असतो. फोर्थ, व्हेन डायमंड इज हिटेड ॲट 800 डिग्री सेंटीग्रेड इन द presence of oxygen, CO2 is given away. In this process, no other product besides CO2 is formed. ज्यावेळेस डायमंडला जर आपण तापवलं, त्याला हिटिंग केलं, तर त्यामार्फत आपल्याला फक्त CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड मिळत असतो, आणि कार्बन डायऑक्साईडच त्यामधून प्रोड्यूस होत असतो. अदर कोणताच प्रोडक्ट प्रोड्यूस होत नाही. फिफ्थ, डायमंड डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्वंट. डायमंड जो आहे हा कोणत्याच सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होत नाही. म्हणजे तुम्ही त्याला डिस्टिल वॉटरमध्ये सुद्धा डिझॉल्व करू शकत नाही, किंवा कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडमध्ये सुद्धा डिझॉल्व होत नाही, किंवा बेसमध्ये सुद्धा तो डिझॉल्व होत नाही. ओके. ॲसिड ऑर बेसेस हॅव नो इफेक्ट ऑन डायमंड. बघा, ॲसिडचा किंवा बेसचा कोणताही इफेक्ट डायमंडवरती होत नाही. डायमंड इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲज इट डज नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. डायमंड जो आहे हा बॅड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा, म्हणजे तो इलेक्ट्रिसिटीचा उपद्रव्य नाही किंवा प्रवाही नाही. कारण काय? की त्याला इलेक्ट्रॉन त्याचे फ्री नसतात म्हणून. ओके. अ पीप इनटू द पास्ट. बघा, पास्टमध्ये काय झालं होतं? वन्स अपॉन अ टाइम इंडिया वॉज फेमस फॉर कोहिनूर डायमंड. दिस डायमंड वॉज फाउंड इन 13th century in the mine at गुंटर, आंध्र प्रदेश. इट्स वेट वॉज 186 कॅरेट. बघा, एक म्हणजे पूर्वीच्या काळी जो आहे की इंडियामधला जो कोहिनूर डायमंड आहे, कोहिनूर डायमंड म्हणतात, तो आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये सापडला होता. म्हणजे आपल्याला सापडला होता, म्हणजे आपल्या पूर्वजांना सापडला होता. की आपल्या 13व्या सेंचुरीमधल्या पूर्वजांना तो फाउंड झाला होता. पण त्याचं वेट किती होतं? 186 कॅरेट्स एवढा तो वेटेड होता. युजेस ऑफ डायमंड काय आहे? बघा, डायमंड आर यूज्ड इन अ ग्लास कटिंग अँड रॉक ड्रिलिंग मशीन्स. डायमंड जो आहे हा ग्लास कटिंग म्हणजे काच कापतात ना, किंवा काही रॉक याचे पदार्थ रॉड असतात ते कापले जातात, त्याच्यासाठी याचा यूज केला जातो. डायमंड आर यूज्ड इन ऑर्नामेंट्स. अजून आपल्या ऑर्नामेंट्समध्ये जे ज्वेलरी असते स्त्रियांसाठी, मुलींसाठी, त्या ज्वेलरीजमध्ये याचा यूज होत असतो. डायमंड न्यूज आर यूज्ड इन आईज सर्जरी, किंवा याचं बारीक पारदर्शक जर कॅप बनवली तर ते आपल्या डोळ्याच्या सर्जरीसाठी याचा यूज होत असतो. डायमंड डस्ट इज यूज्ड फॉर पॉलिशिंग अदर डायमंड. डायमंडचं जर डस्ट असतं, भुसा असतो, तो भुसा पॉलिशिंग अदर डायमंड पॉलिश करण्यासाठी होत असतो. डायमंड इज यूज टू मेक विंडोज गिविंग protection from radiation in space and in artificial satellites. आणि जो डायमंड्स आहे हा याचे रेडिएशन स्पेसमध्ये सुद्धा यूज होत असतो,
आणि याच्यापासून आर्टिफिशियल सॅटेलाइट्स बनवले जात असतात. ओके स्टुडंट, अंडरस्टँड धिस. डायमंडची प्रॉपर्टी आणि डायमंडचे युजेस तुम्हाला समजलं. स्ट्रक्चर काय आहे की हा म्हणजे कार्बन म्हणजे C4 व्हॅलेन्सी 4, कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते म्हणून या बॉन्डेडमध्ये तो बांधलेला आहे. अंडरस्टँड प्रॉपर्टीज ऑफ diamond, uses of diamond. In before next video we have to see graphites. Don't forget.